हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पृथ्वीराज चव्हाणांच्या 2 पुतण्यांनी 2-2, 3-3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप. राहुल गांधी यावर काय बोलणार? देवेंद्र फडणवीसांचा सवाल. ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी. ठाणे जिल्हा मनपात भाजप मजबूत असल्यानं मागणी. वरिष्ठांसोबतच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची चर्चा झाल्याचीही माहिती. ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद. ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय. ड्रीम 11 कडून युजर्सना सूचना जारी. युजर्स कधी पैसे काढू शकणार. भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआर बाहेर काढण्याच्या आदेशांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 11 ऑगस्टपासून पकडलेल्या कुत्र्यांना न सोडण्याचे आदेश. निर्बीजीकरण करूनच सोडा, कोर्टाचा निर्णय. जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं. वाहन नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. पाण्यातला प्रवास थांबताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातनं प्रवास. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे. बीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी. गणेशोत्सवात भजनी मंडळांना 25,000 रुपयांचं अनुदान देणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा. 1,800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी होणार लाभ. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही गणेश चतुर्थीपूर्वीच पगार देण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. पगाराची फाईल आजच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश. नाशिकच्या निफाड तालुक्यात चक्क कुत्र्याचाच बिबट्यावर हल्ला. कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर लांब फरफटत नेलं. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून 2 जण ताब्यात. रेखा गुप्तांना कालच झेड दर्जाची सुरक्षा प्रदान. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदा संघाच्या दसरा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिली माहिती. येत्या 2 ऑक्टोबरला नागपूरमध्ये दसरा मेळावा. आणि आता बातम्या